इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मान. आणि आतापर्यंत वारकरी संप्रदाय टिकवून ठेवणारा असा पंढरपुरातील महाराज मंडळी. दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेले आहे. मी साहेबांना विनंती करतो. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मान. रूप असतं तसंच माननीय साहेबांचं रूप दिसतंय. कृपया सर्वांना विनंती आहे की या टाळांच्या गजरामध्ये आपण साहेबांना सत्कार करताना पाहतोय. माझ्या अंदाजे पंढरपूरचं आणि या पांडुरंगाचं प्रतीक असणारं एक घोषणा देखील आपण करायची. कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव. ज्येष्ठ नागरिक संघटना, पोलीस, रिटायर पोलीस संघटना, आपलं पोलीस खात्यामधील, आपलं प्रशासकीय सेवेमधील खरोखर खूप मोलाचा आदर सत्कार समारंभ करून घ्यायचा आहे. 2 मिनिटं थांब घे. होती पुढची, ही होती पुढची होती. यानंतर शेवटचा पंढरपूर शहरामध्ये सर्वांचे परिचयाचे असणारे इम्रान शौकत बागवान व आमचे सोपान काका महाराज देशमुख या दोघांनी माननीय आदर या ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी आमचं काम करणारे आमचे पोलीस पाटील, त्या पोलीस पाटील यांच्या वतीनं साहेबांचा आदर सत्कार होतोय. कृपया त्यांना विनंती की आपण साहेबांचा परत मिळवून दिला आहे. असे सुखदेव नरळे यांनी देखील पुढे जायचंय जोडीनं. यानंतर CCTVचे नरळे मॅडम व सायबरचे नरळे सांगोलकर मॅडम व नरळे यांनी देखील आपलं नरळे आपण देखील आपलं प्रशस्तीपत्र स्वीकारायचं आहे. यानंतर प्रत्यक्ष गुन्हा घडताना पाहिल्यानंतर माझ्यासोबत मंचावर उपस्थित आमचे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री यावलकर, SDPO श्री भोसले, HFPI पंढरपूर शहरचे उपस्थित सर्व अधिकारी, अंमलदार, आमचे ट्रेनिंग घेणारे दोन्ही अधिकारी, वारकरी संप्रदायातले उपस्थित महान विभूती, सराफ असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, मगा ज्यांनी सुंदर स्वागत गीत गायलं आहे त्या सगळ्या विद्यार्थिनी, त्यांचे शिक्षक, पत्रकार बंधू भगिनी, पोलीस मित्र, या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण इथे आपला वेळात वेळ काढून आलात, आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा वैयक्तिकरित्या आभारी आहे. माझा परिचय करून दिला SDPO भोसले साहेबांनी, पण हे मात्र निमित्त असतं की आपण काम करत राहतो, परंतु आपल्याला सतत पाठिंबा देणारी, ऊर्जा देणारे विठोबा माऊली इथंच आहे. आणि मीच मानतो की मी मागचे 2 वर्ष इथे माऊलीची सेवा केली आणि त्याचं फळ मला मिळालेलं आहे. गजानन महाराज संस्थांचे व्यवस्थापक आहेत, गजानन महाराजांची कृपा आहे. त्याच्यामुळे जे काही आपल्याला जीवनात मिळतं ते या आशीर्वादाशिवाय मिळत नाही. आणि त्यासोबतच आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या पाठिंब्याची आणि शुभेच्छांची सुद्धा त्याच्यामध्ये मोलाचा सहभाग आहे.